विठाल विठाल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हो ऐका, वार बदलला की आपला देव बदलतो. सोमवार आला, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, बोला हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय. हो, सोमवार संपला, रात्र झाली, रात गई बात गई. मंगळवार जर उजाडला तर आपण महादेवाचं भजन नाही करत. मग जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन. मंगळवार संपला, बुधवार आला. मग विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. भजनाचा फायदा आहे. ऐका, जर आपण देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, तर आपण भजन केल्यानंतर, आपण टाळी वाजवल्यानंतर, आपण जे वर्षभर कष्ट करतो, काम करतो, आपल्याकडून ज्ञात अज्ञात पातकं घडतात. ऐका, चालता चालता एखाद्या मुंगीच्या अंगावर पाय पडला, मुंगी जर मिली, त्याचं पाप आपल्याला लागत असतं. मग ते पाप निवृत्त कशानं होतं माहिती आहे का? भजन केल्यानं. जर तुम्ही भजन केलं, टाळी वाजवली, मुखानं भजन केलं, तर ते पाप मुखातून बाहेर निघतं. पण ऐका ना, ते पाप कुठं जातं माहिती आहे का? जो भजन करत नाही ना, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. गुरुवार आला, दिगंबरा दिगंबरा, शुक्रवार आला, परत देवी, शनिवार आला, शरण हनुमंता, रविवार आला, मल्हारीची वारी. अर्थात देव कोणता घ्यायचा हा प्रश्न चालला होता. महाराज म्हणले, ऐका, मी तुम्हाला असा देव देणार आहे की जो सगळ्या देवांचा देव आहे, तो हा देवांचाही देव. बळीया माझा पंढरीराव, हो बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, हा बळीया माझा पंढरीराव. हो, अर्थात देव कोणता घ्यायचा कळालं. पंढरीश परमात्मा. का? सगळ्या देवांचा देव. याचा अर्थ असा आहे, देवानं अनंत अवतार घेतलेले आहेत, पण कलियुगामध्ये प्रामुख्यानं ज्याचं भजन केलं जातं तो पंढरीश परमात्मा आहे. पहिला प्रश्न होता आपला, देव कोणता घ्यायचा कळालं. दुसरा प्रश्न होता, महाराज देव कशासाठी घ्यायचा. तर ऐका, देव घेण्याची महत्त्वाची दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे देव घ्यायचा तो सुखाकरता,
आणि दुसरं कारण आहे देव घ्यायचा तो कीर्ती संपन्न होण्याकरता, मोठेपण प्राप्त करून घेण्याकरता. दुसऱ्या प्रश्नाचा विचार असा आहे, देव कशासाठी घ्यायचा? तर 2 कारणं सांगितले, सुखाकरता आणि कीर्ती संपन्न मोठेपण होण्याकरता. का? जो मृत्यू लोकामध्ये येतो ना, कोणालाच वाटत नाही दुःख मिळावं आणि सुख मिळू नये, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय भेटतं? दुःख मिळतं, सुख मात्र मिळत नाही. मग सुख कशात आहे? तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे तेने विना जीवा सुख नो हे पुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नो घे, तेने बिना जीवा सुख नो घे, तेने बिना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नोई, ते विना जीवा सुख नोई, तिने विना जीवा सुख नोई. हो, ऐका, प्रत्येकाला सुख पाहिजे, सुख मात्र मिळत नाही, दुःख मात्र आल्याशिवाय राहत नाही. का? आम्ही ज्या प्रपंचामध्ये, ज्या संसारामध्ये राहतो, ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. हो, ज्या मृत्यू लोकामध्ये आम्ही सुखाच्या अपेक्षेनं जगतो, महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ऐका, आमचं जीवन जगत असताना आपल्याला असं दुःख गेल्यासारखं वाटतं आणि सुख आल्यासारखं वाटतं. ऐका, दुःख गेल्यासारखं वाटतं आणि सुख आल्यासारखं वाटतं. एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठाला विठाला. ऐका, एक शिक्षक होते, लक्ष देऊन ऐका बरं का. दृष्टांत हा कधीही सिद्धांताच्या पुष्टी करता असतो. सिद्धांत हा आहे की आपल्याला दुःख गेल्यासारखं वाटतं आणि सुख आल्यासारखं वाटतं, त्याच्याकरता दृष्टांत देत आहे. ऐका, शिक्षक नोकरी, आपलं शाळेमध्ये जायचे परत यायचे, शाळेमध्ये जायचे परत यायचे. घरी आपली मालकीन मॅडम राहायच्या. 2-4 वर्ष लग्नाला झाले. सरांनी दररोज शाळेत जावं, मुलांना शिकवावं, परत यावं. एक दिवस गंमत नवल असं झाले, शिक्षक दुसऱ्या गावामध्ये राहायला गेलेले होते. मग गावात एक पाहुणा आला, त्याला सगळे मामा म्हणायचे, मामा. मग हा पाहुणा सरांच्या दारामध्ये आला, बेल वाजवली. मॅडमनं दरवाजा उघडला. मॅडमनं विचारलं, कोण तुम्ही? पाहुण्यानं काय सांगितलं? मामा. मॅडमला वाटलं सरचा मामा आहे. का? पळून जाऊन लग्न केलं तर ना. ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं त्यांचा मामा आणि माम्याचा काय संबंध नाही. मॅडमला वाटलं सरचे मामा असतील. आतमध्ये घेतलं, हातपाय धुवायला पाणी दिलं, चहा वगैरे दिला, जेवण दिलं. संध्याकाळी सर आले. सरने विचारलं, अरे बापरे, नवीन पाहुणे दिसतात, कोण आपण? पाहुण्यानं सांगितलं, मामा. सरला वाटलं मॅडमचे मामा आणि मॅडमला वाटलं सरचे मामा. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 15 दिवस झाले, महिना झाला. मामाचे गाल असे सफरचंदासारखे झाले. खाऊन पिऊन मजेत ना मामा, विशेष नाही काय. आता मॅडमनं सरला एक दिवशी धरलं. सर, 1 महिना झाला हो, एक तर तुम्हाला पगार कमी. का? तुम्ही संस्थेवर असल्यामुळं पगार कमी तुम्हाला, आणि त्या पगारात रूमचं भाडं, लाईटचं भाडं, किराणा, आणि त्याच्यात हे तुमचे मामा महिनाभर राहिले. सर म्हणले, माझे? अगं मला वाटलं तुझे मामा आहेत. मॅडम म्हणले, माझे मामा असते तर मी थोडंच तुम्हाला काय म्हटले असते, 6 महिने राहून दिला असता. बरोबर आहे ना? हां, बघा कशा हसल्या. विठाला 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 विठाला. हो. सर म्हणले माझे मामा नाहीत. मॅडम म्हणतात माझे मामा नाहीत.
मग आता मामा तर गेला पाहिजे, काय करावं? काय केल्यानंतर मामा जातील? मॅडम म्हणल्या, सर तुम्ही माझं ऐकता का? सर तुम्ही माझं ऐकता का? सर म्हणले, तुझं ना ऐकून कसं जमन? तुझं ऐकूनच इथवर आलो मी, दररोज तुझी आरती करतो मी. जे देव जे माझी बायको, जे जे सांगेल ते ते मी ऐको. घाली लोटांगण पाहून पटांगण, तू माझी आंबान मी तुझा भोप्या. तुझं ना ऐकून जमन, उपाशी मारावं लागेल मला. सांग. ऐका, उद्या शनिवार आहे, हाफ डे आहे. एक काम करा सर, उद्या जेवण नेऊ नका, नाश्ता करू नका, काय नका, आंघोळ करा, शाळेला जा. मी सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण बनवेल. दुपारी तुम्ही परत या, जेवायला बसा, एक घास घ्या आणि खोटं खोटं माझ्यावर रागवा तुम्ही. भाजी बिघडली, तिखट जास्त झालं, मीठ कमी झालं, अमकं तमकं काय बोलायची ती बोला. खोटं खोटं बोलवा तुम्ही माझ्यावर, खोटं खोटं रागवा. मी तुमच्यावर खोटं खोटं रागवेल. तुम्ही म्हणायचं मी तुला मारीत असतो, मी म्हणेन मारा मारा, मी खोटं खोटं घरात जाईन. खोटं खोटं घरात कसं जाईन? घरात जावं लागेल ना. ऐका, मग तुम्ही माझ्या पाठीमागे यायचं, काठी घ्यायची, गादी हाणायचं, मी आरडेन ओरडेन. मग मामाला वाटेल नवरा बायकोच्या भांडणं लागले, इथं काय राहण्यात आनंद नाही, निघून जाऊ. ठरलं. आणि पुरुष मंडळी ऐका, ह्यांनी ठरवलं ना, सरकार बदली. त्या ठरवल्यावर तुम्हाला अनुभव आला. विठाला विठाला ठरल्याप्रमाणे सगळं ठरलं. सर सकाळी उठले, शाळेला गेले, परत आले. तोपर्यंत मॅडमनं पूर्ण सुंदर स्वयंपाक केला. हातपाय धुवून जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर रोज मामा पहिला घास घ्यायचा, आज सरनं घेतला. जसा सरनं तोंडामध्ये घास टाकला तसे सर चिरडले, आरडायला लागले, का गं 4 वर्ष झाले लग्नाला, अजून तुला भाजी व्यवस्थित करता येत नाही, तिखट झाली, मीठ कमी झालं, जळाली, आमकं तमकं. आता ठरलंच होतं. मॅडम बी तापल्यास ना. ओ सर का बसा, सगळं मला एकटीला करावं लागतं. तुम्ही उठलं की शाळा, उठलं की शाळा, स्वयंपाक मी बनवायचा, भांडे मी धुवायचे, धुणं मी धुवायचं, तुम्ही नुसतं वाळू तर घालता. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याने जाताना आमच्या पायावर 100 रुपये. सर म्हणले, मला माघारी बोलती, मारीत असतो, हानीत असतो, लय बोलायला लागली काय तू? हो हो बोलायला लागले, करा काय करायचे ते करा. ते भांडण पेटले, मला तसंच बोलायला लागेल का? मग असं सर अजिबात जमणार नाही, इतकं हळू बोलून नाही जमत. भांडण पेटलं म्हणजे ते पार तिकडं वरच्या गल्लीला ऐकू गेलं पाहिजे. जमणार नाही, जमणार नाही, बघत असतो, मारत असतो. उठून पळाले मॅडम, सर उठून पळाले, हातामध्ये काटे घेतली, पहिली तर हाणली, जरा उशीरच केला हाणायला. जशी हाणली, सरला रागच रे आलता. मॅडमनं सुरू केलं, तुम्हाला ते खोटं खोटं सांगितलं होतं, तुम्ही तर खरंच आणला. हो सर, तुम्हाला खोटं खोटं सांगितलं होतं, हो तुम्ही खरंच आणलं. सर म्हणले, रागच एवढा आलता. आणि महाराज मंडळी, बऱ्याच माणसाची हाणायची इच्छा आहे बघा, पण हिंमत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. सर म्हणले, सॉरी काठी हाणाय केलं. मॅडम, अयो बायो मेले, वाचवा. असंच असतं ना. हे तुमचे वाक्य, हे आमचे नाहीत. मामाने ऐकलं ना, काय म्हणले बाबा, महिनाभर यांनी मला सेवा केली, कमीत कमी आज जेवून तरी द्यायचं ना. भांडायला लागले म्हणले, कमीत कमी पंचपक्वान्न आज तरी जेवून द्यायचं ना मला ह्यांनी. पण म्हणला, मामा नाराज झाले म्हणले, नवरा बायकोचं भांडण लागल्यावर घरात थांबू नये. मामा नाराज झाले, निघून गेले. मस्तर घामाघूम झाले, गादी वाहन. मॅडम म्हणल्या, हो सर तुम्हाला काय आहे का नाही? काय डोकं बघितलं काय? बघितलं. पुरुष मंडळी, महिला मंडळीचे 3 वाक्य फेवरेट आहेत महाराज. माझ्या नवऱ्याला अजिबात, बघा बघा, हाय का खुशाल म्हणतात, कळत नाही. माझ्या नवऱ्याला अजिबात अक्कल नाही, आणि माझा नवरा म्हणजे नुसता बैल नाही, देव माणूस आहे, मला असं म्हणायचंय. तुम्ही काही म्हणता राव. विठ्ठल विठ्ठल हो सर, मामा बघा गेले का नाही, घामाघूम झाले तुम्ही. सर म्हणले, लक्षातच नाही. बघू तो मामा निघून गेले, नाराज झाले, निघून गेले. बघा मॅडम म्हणल्या, बघा सर प्लॅन सक्सेसफुल. दोघं खुश झाले, मामा निघून गेले. 2 ताटं तर तेच होते ना. दोघं जेवायला बसले. मॅडम म्हणल्या, सर
लय आनंद झालाय मला. असं वाटतं मला एक तुम्ही आज घास भरवावा. सर म्हणले मला पण तसंच वाटतं ना. मामा गेला आनंद झाला ना. एक घास भरवावा. दोघांना हातामध्ये घास घेतला. लग्नाचे दिवस आठवले त्यांना ते मंडपमधले. काय वातावरण होतं. आता कायच्या नशिबात येते का नाही ते मला माहीत नाही. सर मी कसं रडल्यासारखं केलं. सर म्हणायचे मग मी कसं मारल्यासारखं केलं. मॅडम म्हणायचं सर मी कसं रडल्यासारखं केलं हो. सर म्हणायचे मी कसं हाणल्यासारखं केलं हो. हे मामा 20 पर्यंत गेलता. मामा मला 1 महिना झाला अजिबात भांडणं नाही काय नाही. आजच कसं काय भांडणं झाले. मग ह्यांचे भांडणं मिटले का नाही बघून तरी. महाराज मामा महागारी आला ना. म्हणलं आता पुढच्या दरवाज्यातून नाही मागच्या दरवाज्यातून नेमकं बघू ह्यांचं भांडण मिटलं का नाही. मॅडम म्हणायचं हो सर कसं रडल्यासारखं केलं. सर म्हणायचं मी पण कसं हाणल्यासारखं केलं. मामा म्हणले अर आपल्या तर फशीला गेम केला यांनी आपला. मॅडम म्हणतात सर मी कसं मारल्यासारखं केलं. बरोबर आहे काय बरं. तुम्ही ऐकण्यात एवढ्या दंग झाल्या. मी कसं रडल्यासारखं केलं. सर म्हणले मी कसं हाणल्यासारखं केलं. मामा म्हणला राम राम. आपण पण कसं गेल्यासारखं केलं. विठाल विठाल हो अर्थात मामा फक्त गेल्यासारखा वाटला. पण मामा तशी तुमची आमची अवस्था आहे. आपल्याला दुःख गेल्यासारखं वाटतं आणि सुख आल्यासारखं वाटतं. म्हणून महाराज म्हणतात देव कशा करता घ्यायचा सुखा करता. दुसरं कारण सांगितलं देव घ्यायचा तो कीर्ती संपन्न होण्याकरता मोठेपण प्राप्त करून घेण्याकरता. ऐका हे मोठेपण 2 प्रकारचं आहे. एक नैमित्तिक मोठेपण आहे आणि एक संसिद्धिक मोठेपण आहे. नैमित्तिक मोठेपण कशाला म्हणतात. जे काही कालापुरतं असतं काही वेळेपुरतं का असतं काही वर्षापर्यंत दिवसापर्यंत असतं त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणतात. आणि संसिद्धिक मोठेपण कशाला म्हणतात. जे एकदा मिळालं की पुन्हा संपत नाही त्याला संसिद्धिक मोठेपण म्हणतात. कीर्ती संपन्न म्हणतात. नैमित्तिक मोठेपण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येतं. कसं ऐका आता निवडणुका आलेल्या आहेत. 5 वर्षापर्यंत जो उमेदवार निवडून येतो त्याला नैमित्तिक मोठेपण काय नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष काय म्हणतात ते म्हणतात. 5 वर्षानंतर पुन्हा निवडून जर तो पडला निवडून आला नाही तर त्याला ते मोठेपण राहत नाही. अर्थात हे नैमित्तिक मोठेपण आहे. पण संसिद्धिक मोठेपण याला म्हणतात जे एकदा मिळालं ना जात नाही. अरे ज्यांच्या नावानं आम्ही जगतो महाराष्ट्रभर फिरतो त्या साधू संतांना जाऊन इतके दिवस झाले तरी आज आम्ही त्यांचं नाव घेतो. याला संसिद्धिक मोठेपण म्हणतात. महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. किंवा तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा होऊन जवळजवळ 750 वर्ष झाली. आज आम्ही ज्ञानोबारायांचं नाव घेतो तुकोबारायांचं नाव घेतो नाथ महाराजांचं नाव घेतो नामदेवरायाचं नाव घेतो नगद नारायण बाबांचं नाव घेतो. आजही आपण त्यांचं नाव घेतो ना. घेतो का नाही घ्यायचं का मग. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा
तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो का घेतो? त्यांनी देवाला घेतलं. आणि ऐका मंडळी, ज्यांनी फक्त संसार केला ना, तिसऱ्या पिढीत त्यांचं नाव शिल्लक राहिलं नाही. तिसऱ्या पिढीत पुरुष मंडळी, तुम्हाला एक प्रश्न करतो. तुम्हाला तुमच्या आजोबाचं नाव माहीत असेल, कदाचित एखाद्याला पंजोबाचं नाव माहीत असेल, पण मला इथं बसलेलं नाही एकाने तरी खापर पंजोबाचं नाव सांगा. चिपड पंजोबा सांगा, चिपड पंजोबा, ढोपर पंजोबा. याला मी आधी सकाळपर्यंत जाईन आपली यादी. मग ते नव्हते का? ते होते म्हणून आपण आहेत ना. अर्थात ज्यांनी फक्त संसार केला त्यांचं मोठेपण शिल्लक राहत नाही, कीर्ती शिल्लक राहत नाही. पण ज्यांनी देवाला घेतलं ना, चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव राहणार. नवे नवे जोपर्यंत त्यांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. विठ्ठल विठ्ठल. ऐका, पहिला प्रश्न होता देव कोणता घ्यायचा, दुसरा प्रश्न होता कशासाठी घ्यायचा. त्याचं उत्तर सांगितलं, सुखाकरता आणि कीर्ती संपन्न होण्याकरता. तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे, काय आहे? देवाला घेतल्यानंतर ठेवायचं कुठं? तिसऱ्या माणसाने विचारलं, का हो महाराज, तुम्ही आम्हाला देव कोणता घ्यायचा सांगितलं, कशा करता घ्यायचा सांगितलं, पण महाराज जर आम्ही देवाला घेतलं तर ठेवायचं कुठं? देवाचे राहण्याचे दोन अधिष्ठान आहेत, एक सामान्य आणि एक विशेष. सामान्य कशाला म्हणतात? शास्त्रकार सांगतात, एकम नित्यम अनेक अनुगतम इति सामान्यम. जे एक आहे, जे नित्य आहे, जे सर्वांना व्यापून आहे, शिल्लक आहे, त्याला सामान्य म्हणतात. सामान्य रूपानं देव विठ्ठल जळी स्थळी भरला किंवा सर्वा घटी राम देव नटला नाना परी. अर्थात सामान्य रूपानं देव सर्वत्र नटलेला आहे. पण विशेष रूपानं जर देव कुठे राहत असेल ना, तर महाराज म्हणतात देवाचं राहण्याचं अधिष्ठान तुमचं आमचं हृदय आहे. याला काही पुरावा? वाक्यानं पुरावा द्यावा, नाहीतर वाक्याला कीर्तन झाल्यावर तरी म्हणा लागलं लगेच. अर्थात देवाचं राहण्याचं अधिष्ठान काय आहे माहिती? हृदय. हृदय ह्याला काय प्रमाण? ऐका, चला रामायणामध्ये ज्यावेळेस आईसाहेबाला परत आणलं, सभा भरवली, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या कामाप्रमाणे बक्षीस देण्यात आलं. आईसाहेब पाहत होत्या, सगळ्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होता. पण एक भक्त बाजूला बसलेला होता, हनुमंतराय. हनुमंतराय मस्त भजन करत होते. आईसाहेबांचं लक्ष गेलं, सीतामायांचं लक्ष गेलं. ओ प्रभू, ओ मालक, ओ स्वामी, ज्या हनुमंतरायामुळे मी तुमच्याकडे परत आले, कारण रामायणातून जर हनुमंत बाजूला काढले तर रामायण शिल्लक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मालक, मग त्या हनुमंतराला काहीतरी बक्षीस द्या. प्रभू म्हणले, अगं तो घेणार नाही का? तो निष्ठावान कार्य करताय. हनुमंतराय निष्ठावान कार्य करताय. तो आताच्या कार्यकर्त्यासारखा नाही. एकाचा झेंडा घेतो, एकाचं नाव घेतो, तिसऱ्या संघ गाडीत बसतो, चौथ्याला म्हणतो मी तुलाच मतदान करणार आहे, पाचव्याला म्हणतो 4-5 हजार दी, मग तुझाच आहे मी. सकाळी दुसऱ्यालाच मतदान हाणतो आणि तिसऱ्यासोबत गुलाल. तू येऊन येणार कोण? तू आज्याशिवाय आहेच कोण आता? अर्थात आताच्यासारखा कार्यकर्ता नव्हता. प्रभू म्हणले, सीते हनुमंतराय बक्षीस घेणार नाहीत. आईसाहेब म्हणल्या, मी दिलं तर चालेल का हो मालक? देऊन पहा. नवरत्नाचा हार हनुमंतरायला दिला. हनुमंतरायानं स्वीकार केला. बाजूला गेले, एक एक मणी फोडला, बाजूला टाकला, फोडला, बाजूला टाकला. आईसाहेबांचं लक्ष गेलं. आईसाहेब म्हणले, ओ हनुमंतराय, तुम्हाला रत्नाची किंमत माहिती आहे का? मनाची किंमत माहिती आहे का? हनुमंतराय म्हणले, आईसाहेब मला काय मोल माहिती आहे हो, मग तुम्ही फोडता का? हनुमंतराय म्हणतात, आईसाहेब माझ्या मालकाला, माझ्या स्वामीला, माझ्या प्रभू रामचंद्राला मी याच्यामध्ये पाहतो बघ. आईसाहेबाला राग आला. ओ हनुमंतराय, त्याच्यात कुठं प्रभू असतात का? हनुमंतराय म्हणले, ज्या वस्तूमध्ये देव नाही ती वस्तू माझ्या कामाची नाही. आईसाहेब म्हणल्या, अरे एवढं मोठ्यानं बोलायला लागला, तुझ्यात तरी देव आहे का? असं म्हटले. आईसाहेब माझी परीक्षा बघू नका, नुसते प्रभू नाहीत
तुम्ही सुद्धा आहेत भर सभेमध्ये हृदय फाडलं हृदय. जय श्रीराम. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. पुरावा पाहायला दिला. देव कुठं राहतो? हृदयात. दुसरा पुरावा चला आमच्या सावता महाराजाकडे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण चला आमच्या जनाबाईकडे. हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोणी येला, आत विठ्ठल कोणी येला. आ आ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. विठोबा रखुमाय. बोला बोला. विठोबार कुमाये, विठोबा रखुमाय. विठोबार कुमाये, बोला बोला. विठोबा रखुमाय. विठोबार कुमाये, विठोबा रखुमाय. विठोबार कुमाय. बोला बोला. विठोबा रखुमाय. विठोबार कुमाय, विठोबार कुमाये, 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 विठोबार कुमाये. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. बोलो रे भाई संतन की जय. विठोबा रखुमाई, विठोबार कुमाये. विठोबा रखुमाई. देव कोठे राहतो याचं प्रमाण दिलं. महाराज म्हणले देव हृदयात राहतो म्हणून तुम्ही देवाला घ्या. लोक म्हणले महाराज देव हृदयात राहतो हे खरं आहे हो, पण आमच्या हृदयात देवाला ठेवायला जागा नाही, म्हणून तुमचा देव आम्हाला नको. अभंगाचं दुसरं चरण. देव नरगे, देव नल, वा वा वा. जय हो. देव नरगे, देव नलगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन हो लगे. साठव नीचे रुंदले जाळे, देव नरगे, देव नलगे, देव नलगे, देव नलगे. साठवणीच जय हो. भले लागे, देवन लगे, देव देवन नलगे, देवन नलगे, देव नलगे. लगे. ऐका तुकोबरानं सांगितलं. तिसरा प्रश्न होता महाराज देव घेतल्यानंतर ठेवायचं कुठं. महाराजांना सांगितलं देव हृदयात राहतो
अधिष्ठान जागा देव हृदयात ठेवा. लोक म्हणले, महाराज आमच्याकडे देवाला ठेवायला जागा नाही का? साठवणीचे रुंधले जागे, म्हणून महाराज तुमचा देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुंधले जागे, कारण तुमच्या आमच्या हृदयात 6 विकार बसलेले आहेत. ऐकताय तुम्ही? आज कीर्तनाचं सार म्हणून एवढे 6-10 मिनटं लक्ष द्या बघा, अतिशय महत्त्वाचं सांगणार आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार, आज या विकारानं आपलं अंतःकरण ग्रसित झाल्यामुळे आज बघा तुम्ही, भावाचं पटत नाही, जावाचं पटत नाही, सासू सुनाचं पटत नाही, बहीण भावाचं पटत नाही, मुलांचं बापाचं पटत नाही का? अरे आज आमच्या अंतःकरणात एवढा क्रोध निर्माण झालेला आहे. अरे लोक म्हणतात जग बदललं, जग बदललं. मी म्हणत असतो जग नाही बदलले, माणसं बदलले. अरे तोच सूर्य आहे, तोच चंद्र आहे, तेच आकाश आहे. कसं जग बदललं? अरे झाडानं त्यांचा हिरवा कलर सोडला नाही, मिरचीनं तिचा तिखटपणा सोडला नाही, साखरेनं तिची गोडी सोडली नाही, चिंचेनं तिचा आंबटपणा सोडला नाही, कारल्यानं त्याचा कडूपणा सोडला नाही. तरी तुम्ही आम्ही म्हणतो जग बदललं. जग नाही बदलले, माणसं बदलले, माणसं. अरे 10-20 वर्षापूर्वी काय प्रेम होतं गावामध्ये. अरे गावात एखाद्या मुलीचं लग्न जमलं, मुलगी जर नांदायला चालली तर अख्खं गाव रडत होतं. आता त्या पोरीची सख्खी चुलती रडत नाही, इथं 25 बसलेले आहेत. सांगू का नाव? हे म्हणते सांगा म्हणजे कीर्तन झाल्या खातो ह्यांचे रट्टे. आटलं हो प्रेम, आटलं. एवढी भयानक परिस्थिती झाली. क्रोधाला आवरा तुम्ही, क्रोधाला. जग जिंकाल तुम्ही, जग जिंकाल. क्रोधाला आवरा, क्रोधाला. म्हणून देव राहतो तो हृदयात राहतो. आणि जोपर्यंत तुमच्या आतमधले विकार जात नाहीत ना, तोपर्यंत देव येत नाही. महाराज म्हणतात, तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. किंवा तू का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. किंवा काम क्रोध वैरी घातले बाहेरी, बैसला अंतरी पांडुरंग. ऐका, आपलं हृदय स्वच्छ झालं ना, देवाला बोरवायची गरज नाही हो. आमच्या शबरी मातेनं काय केलं? काहीच केलं नाही. हृदय स्वच्छ केलं तर प्रभू रामचंद्र न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरात नारायण. एवढं स्वच्छ व्हावं लागतं. जशा गोपिका झाल्या ना, गोपिका. ऐका, गोपिकांचं जीवन अत्यंत सुंदर आहे बघा, किती सुंदर. ऐका, देवानं बासरी वाजवावी आणि बासरी वाजवल्यानंतर गोपिका मात्र मंत्रमुग्ध होऊन जायच्या. देवाला विनंती करायच्या, देवा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले. पण देवानं मात्र बासरी वाजावी. एक दिवस ऐका ना, सगळ्या गोपिका बासरी जवळ गेल्या. बासरी म्हणल्या, का ग बाई, देवानं तुला जवळ घेतलं, देव तुझ्या बरोबर बोलतो फिरतो, असं काय केलं ग तू? आम्हाला तुझा राग येतो बघ. बासरी म्हणालेली, ऐकायचंय तुम्हाला मी काय केलं? ऐकायचंय? ऐका, माझा जन्म तुमच्यासारखा राजवाड्यात नाही झाला. मग माझा जन्म अरण्यामध्ये झाला. मी लहानाची मोठी होत होते आणि लहानाची मोठी होत असताना मी दुःख सहन केलं, पाऊस सहन केला, थंडी सहन केलं, ऊन सहन केलं, गारपीट सहन केली. आणि एक वाक्य घेऊन जा, आज माझ्या कीर्तनातलं एक वाक्य घेऊन जा. अरे ज्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे ना, त्यानं सहन करायला शिका. आणि जो सहन करत असतो ना, तोच मोठा होत असतो. मोठं होणं इतकं सोपं नसतं. सहन करत करत मी लहानाची मोठी झाले. कोण सांगतंय? विडूचं झाड, बासरी सांगते. मग लाकडं तोडणार लोक येतात, मला माझ्या घरातून वेगळं करतात, माझ्या शरीरावर कुऱ्हाडीचा घाव घालतात. मला माझी आई सोडावं लागली, बाप सोडावा लागला, बहीण सोडावं लागलं, भाऊ मैत्रिणी कुळ गोत्र सगळं सोडलं. तो माणसानं मला घरी आणलं, उन्हामध्ये वाळायला ठेवलं. एवढंच नाही,
माझ्या शरीराचे तुकडे केले हो, आणि तुकडे करून महत्वाचं काम केलं त्यानं. माझ्या शरीराला छिद्र पाडली आणि छिद्र पाडून त्या माणसानं महत्वाचं काम केलं. त्या माणसानं माझ्या आत असणाऱ्या गाठी काढल्या. वेळूच्या आतमध्ये गाठी असतात, बराबर आहे. म्हणून बरेच लोक माणसं म्हणतात, महाराज त्या माणसाच्या नादी लागू नका, तो कसा आहे. हा म्हणजे तुमच्याकडे बी आहेच की. मला वाटलं फक्त आमच्याकडंच आहे. आता आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं जीव गेल्यावर सारखंच आहे ना. मग विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो, स्वच्छ केलं मला त्या माणसानं, आणि स्वच्छ करून माझ्या शरीरातून सुंदर आवाज यायला लागला. मला देवानं जवळ घेतला. अर्थात देवाला जवळ काढण्याकरता काम क्रोध विकार सोडावे लागतात. मग देव तया जवळी असे. अर्थात तिसरा प्रश्न होता देव कुठे राहतो हे कळालं महाराज. आमचा चौथा प्रश्न होता, देव जर दुकानातली वस्तू असेल तर दुकानदार वस्तू देत असताना माप ठरलेलं आहे. अरे तुम्ही किराणा दुकानामध्ये गेलात, तेल घ्यायचं तर तेल घ्यायचं माप काय आहे, लिटर किलो ठरलेलं आहे. दूध घ्यायचं असेल लिटर, अर्थात माप ठरलेलं आहे. मग महाराज तुम्ही देणारा कोणत्या मापाने. महाराज म्हणले 2 माप आहेत. कोणतं, एक आहे ज्ञानाचं आणि एक आहे भक्तीचं. ज्ञानाचं माप अवघड आहे, जड आहे समजायला. आता आमचे हरिभक्तपरायण श्री अक्षय महाराज सुंदर अध्ययन केलेलं आहे, त्यांना हे सगळं ज्ञान आहे. आमच्या हरी महाराजांना सुंदर अध्ययन केलेलं आहे, सगळं माहिती आहे. ज्ञानाचा अधिकारी कोण हो, ज्या माणसानं ज्या व्यक्तीने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती करून अज्ञान भंगारते जो श्री गुरुला शरण गेला तो ज्ञानाचा अधिकारी. तुमच्या तर डोक्यावरूनच गेलं आहे, मला तुमचे तोंड पाहूनच कळायला लागले. महाराज आम्हाला ज्ञानाचं माप नको हो. महाराज म्हणले भक्तीचं माप घ्या. का, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजने काही न लगे. एक भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला भाव के बस में है भगवान. भाव नहीं तो निधिवद मधुबन, भाव नहीं तो निधिवन मधुबन लागत वीरान. भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो हर मंदिर में, भाव नहीं तो हर मंदिर में दिखत पाषाण. भाव होय तो, भाव होय तो हर पाषाण में दिखत है भगवान. भाव के बस में है भगवान. पण आमच्याकडे प्रेम लक्षणात्मक भक्ती नाही, भाव नाही, ज्ञान नाही. महाराज म्हणजे अर देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला, काय करू हो. महाराज आमचा 5वा प्रश्न होता, देवाला घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला द्यायचं काय. महाराज म्हणले 2 गोष्टी द्या. काय, विवेक आणि वैराग्य. या 2 गोष्टी दिल्या की मी तुम्हाला देव द्यायला मोकळा आहे. ओ मोकळा. लोक म्हणले आमच्याकडे ज्ञान नाही, भक्ती नाही, विवेक वैराग्य समाधी षटकन हे तर लय लांब राहिलं महाराज. महाराज म्हणले सगळे फुकटे दिसायला लागले आलेले. मग एक काम करा, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. महाराज देव म्हणले फुकट घ्या, जाऊ द्या. शेवटचा प्रश्न होता, महाराज देव तुम्ही आणला आम्हाला घ्या घ्या म्हणता, पण महाराज आम्हाला घ्या घ्या म्हणता हो. आमच्या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही छान दिली. कोणता घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, ठेवायचं कुठं, कोणत्या मापानं घ्यायचा, मोबदल्यात काय द्यायचं. पण महाराज आमचा शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही हा देव आणला कुठून. त्यावेळेस महाराज सांगायला लागले, दुबळा तू का पावे विण, दुबळा तू का पावे विण, दुबळा तू का भावे विण, दुबळा तू का भावे विण. उदारा देव घेतला ऋण, उदारा देव घेतला ऋण. देव न लगे, देव न लगे
अर्थात मी सुद्धा तुमच्यासारखा भावहीन होतो, भक्तिहीन होतो. मी साधू संतांच्या जवळ गेलो, लोटांगण घातलं दुबळा तुका भावेवेन, आणि त्यांच्याकडून मी उदारा देव घेतला ऋण. तुमच्याकरता ऋण काढून मी उदार देव आणलेला आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. अर्थात हे सुंदर चिंतन, कर्तव्याचा विचार तुमच्या अंतःकरण पटलावरती मी बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळे वाकुडे उत्तरे, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. नाही विचारिला अधिकार मी आपुला, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की काळ जय. भैरवनाथ भगवान, की जय. नगद नारायण महाराज महाराज की बोलो रे भाई